सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन एपिसोड आणि नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत जातील. आजचा एपिसोड आहे प्रणय पिपासू बायको भाग 26. मग आता मंजू विजय तिच्या माहेरात होते आणि जागरण करून ते तिथे आले होते आणि एक रात्र राहून ती परत निघाली आणि तिच्या मैत्रिणीनं तिला बघितलं स्टेटसला आणि फोन करून म्हणाली की माझ्याकडे ये, मी वाट बघते. मग मंजू दुसऱ्या दिवशी एका जिवलग मैत्रिणीला भेटली आणि ही तीच मैत्रीण होती जिला 7वीतून शाळा सोडावी लागली. शिकायला हुशार नव्हती, तिला खूप बहिणी होत्या आणि मंजूला आणि तिला इतर मुली बोलत नसायच्या त्यावेळी, त्यामुळे त्या दोघीच बसायच्या. ती साधी बोळी होती, भाबडी होती, दिसायला राठ कातडीची होती, काळी कुळकुळीत पण खूप प्रेमळ होती आणि ज्याला कोणीच नाही त्याला मंजू असायची आणि ती तिची मैत्रीण होती. तिच्या सगळ्या मैत्रिणी अशाच होत्या, एकदम जिवलग, मोजक्याच होत्या, दिसायला अजिबात व्यवस्थित नसायच्या आणि ज्यांना कोणीच जवळ करत नाही ना त्यांना मंजू जवळ करायची आणि जीव लावायची. तीसुद्धा शेतामध्येच काम करायची, पण मंजूला तिचा फार अभिमान वाटायचा. आणि मग त्या दोघीजणीही गेल्या हॉटेलमध्ये, जेवल्या, बिल मंजूनं दिलं आणि तिनं मंजूला साडी घेतली आणि झाली पिटापीट. आणि मग तिथूनच ती तिच्या सासरी गेली. इतकं ऊन होतं की बाप रे. इथं स्लॅबमध्ये राहण्याची सवय, थंडगार वारा यायचा, प्रत्येक खोलीमध्ये फॅन होता आणि तिथे गावी पत्र्याचं घर आणि दारातच ऊन, पत्रासुद्धा तापायचा आणि बाप रे, अंगाला कपडासुद्धा लावू वाटत नव्हता, इतकं गरम व्हायचं. कितीही पाणी पिलं तरी तहान जात नव्हती आणि घरचे म्हातारी फ्रीजमधलं पाणी प्यायचे, त्यामुळे तर जास्तच त्रास व्हायचा. आणि मंजूला उन्हाळा लागायला सुरुवात झाली लगेच 1 तासातच. आणि विजय म्हणाला, मंजू तुझं हल्ली खूपच नाजूक काम सुरू आहे बरं का, लगेच त्रास होतो का गं तुला? आणि मंजू म्हणाली, मी नाटक करते का हो, मी अशी नव्हते लग्नाच्या आधी, माळू रान उन्हातानात काम केलेली मुलगी आहे मी, पण तुम्ही लग्नानंतर एक्स्ट्रा ओव्हर केअर केली आणि असं AC लावून गाडीतून फिरवलं तर असंच होणार ना. शेवटी माणूस सवयीचा गुलाम असतो आणि शरीराला तशीच सवय लागली आणि आता मला त्रास होतोय, काहीच सहन होईना त्याला, मी काय करू? हे सगळे तुमच्या लाडाचे परिणाम. आणि आता त्याला ते पटलं, कारण तो तिची खूप काळजी घ्यायचा आणि तिच्या बोलण्यात तो तिची काळजी घेतोय म्हणून कौतुकही होतं आणि टोम नाही होता. आणि तो तिला म्हणाला, आता एकुलती एक बायको आहे तर मी काय करू? आणि तोंड वाकडं करून ती म्हणाली, सगळ्याला एकच असते, 10 बायका सांभाळण्याची ताकद हल्ली आहे का कोणात? आणि विजयराव बोट नाचवत म्हणाले, आपण पट्ट्या सांभाळू शकतो, एका वेळी 10 नव्हे 56 बायका सांभाळू शकतो. आणि मंजी म्हणाली, रात्री हॅट्रिक नाही जमली तुम्हाला आणि निघाले 56 बायका करायला. 56 जणी करून त्यांना झोपवणार कुठं? विजयराव पुन्हा ॲटिट्यूडमध्ये म्हणाले, अगं मी ताजमहाल बांधीन त्यांच्यासाठी. मंजू म्हणाली, 56 जणीसाठी 56 संडास बांधून दाखवा तरी खूप झालं, नाहीतर बायका पळते टरमाळ घेऊन दुसऱ्याच्या शेतात वड्याने आणि वेगळीनं. एवढ्या टिचबल जमिनीच्या जीवावर लय उडू नका. आणि किती त्रास होतोय मला, एकतर प्रवासात पाणी पिऊ वाटत नव्हतं, त्या ACनं घाणेरडा वास येतो, गाडीत मळमळ करत होतं, त्यामुळे पाणी कमी पोटात गेलं आणि तिला त्रास व्हायला लागला. कुठेच करमेना, ना इथे ना तिथे. त्यात गॅस संपला होता, गॅस मिळत नव्हता त्या युद्धामुळे. आणि दुसरं कारण म्हणजे मनीषा मॅडमनी गॅस आणू दिला नव्हता. हल्ली आडवा आणि जिरवा अशीच भूमिका चांगलंच निभावत होत्या मनीषा मॅडम. अजयला अजिबात इकडं फिरकू देत नव्हती आणि मंजू विजयला सरळ नावाने आणि सगळ्या नात्यांच्या मर्यादा ओलांडून शिव्या देत होती ती बाई. पोलिसांना काढल्यासारखीच करायची आणि सगळ्याला दम द्यायची आणि सगळ्यांना नुसतं बघतेच तुम्हाला आणि दाखवतेच तुम्हाला असं म्हणून धमक्या द्यायची. घाणेरड्या जिभेच्या जोरावर काहीही बोलायची ही बाई आणि समोर सगळे अब्रुभान होते आणि तिला वाटायचं माझ्या जिभेला घाबरतात. आणि आजपर्यंत सगळे घाबरतच होते, पण कुठेतरी लोकांच्या सहनशीलतेला सुद्धा मर्यादा असते. सासू सासऱ्याची सहनशीलता तशीच संपली होती आणि तिला इथून हाकलून दिली. ती अतृप्त आत्मा होती, दुसरं काय. आता गॅस नव्हता त्यामुळे चुलीवर स्वयंपाक होता, तरीही मंजू इतक्या माणसांचा स्वयंपाक करताना मागं सरकत नव्हती. त्यात अजयची कामं सुरू होती, शेततळं, विहीर, दारू पिणाऱ्या लोकांना दारू द्यायचा, हजेरीतून पैसे कट करून घ्यायचा आणि जेवणही द्यायचा आणि मग ते लोकांना कामाला येणार. दर उन्हाळ्यात ह्याचं सारखं काही ना काही सुरू असायचं आणि मंजूला काम असायचं स्वयंपाकाचं, पण तीही मागं सरकत नव्हती. पण हा उखाडा म्हटलं की घामानं आंघोळ व्हायची.
आणि मंजू आली तसं सासूचा जीव भांड्यात पडला. सासू मंजू सगळं करत होती आणि तिची अवस्था फार बिकट झाली होती. मी करणार नाही, त्या थोरलीच्या शेतात लोक कामाला येतात, त्यांचा स्वयंपाक मी का करू, असं मंजू कधीच विचार करत नव्हती. कोणी का असेना, कुठे का काम करेना, तो माणूस होता हे महत्त्वाचं. नाहीतर ती मनीषा म्हणायची आणि पाणी मागायला आलेल्या कामगारांना म्हणायची, तुम्ही हजेरी घेऊन दुसऱ्यांचं काम करता आणि इथलं पाणी पिता होय, तुमची सोय करा पाण्याची. तुम्ही शेजारी चुलत सासऱ्याच्यात काम करायला येता आणि आमच्या दारात हातपाय धुवायला येता होय. इथपासून बाई बारकावा करायची. कसली म्हणजे कसलीच अक्कल नव्हती, जिभेला लगाम नव्हता. कुठल्या मुहूर्तावर तिच्या आईनं तिला उपसून ठेवली होती कुणास ठाऊक, असंच म्हणावं लागेल. आणि मंजूची घामानं झालेली अवस्था बघितली आणि सासू म्हणाली, खूप गरम होते. मंजूचे डोळे खोल गेलेत आणि किती खराब झाली. खात नाहीस का? आल्यापासून नीट जेवत नाही, चहा पित नाही, दूध तरी पी. आणि मंजू म्हणाली, मला काही नको. आणि सासू म्हणाली, ती मनीषा दुधासाठी भांडून गेली कुत्री आणि तू नको नको म्हणते. कधीच कुठल्या वस्तूवर हक्क दाखवत नाहीस तू, चोराचोरी करत नाही. आणि त्या मनीषानं माझ्या भाच्यानं आणलेले 10-12 बिस्किट पुढे स्वतःच्या बॅगमध्ये चोरून ठेवले होते. दुधावरून आणि बिस्किटावरून सासू सुनेचं भांडण लागलं आणि तीच भांडणं टोकाला गेली. दोघीही तसल्याच होत्या, खादीला मेल्यासारख्या करायच्या. मंजू आपल्या असल्या गोष्टीपासून दूर होती, त्यांच्यामध्ये शिरून कधीच वसावसा करत नव्हती. आणि जर पहिल्यापासून तिनं असल्या गोष्टीत लक्ष घातलं असतं ना, तर तिची इतकी प्रगती स्वतःची आणि कुटुंबाची झालीच नसती. म्हणून असल्या गोष्टीत पडूच नये. दुसऱ्यांच्या 5 रुपयाच्या बिस्किट पुड्याकडे बघण्यापेक्षा स्वतःची प्रगती करावी आणि स्वतः इतकं कमवावं की ट्रक भरून बिस्किट पुडे आले पाहिजेत एका पगारात. आणि असं मत होतं मंजूचं. आणि त्या सासूच्या आणि मनीषाच्या 5 रुपयाच्या बिस्किट पुड्यासाठी कोण भांडत बसणार. पण हे सगळं कळायला समजूतदारपणा लागतो आणि हक्क सोडून द्यायला मनाचा मोठेपणा लागतो. ती मनीषा स्वतः तर काही आणतच नव्हती, पण इतरांचं आणलेलं सुद्धा दुसऱ्याच्या मुखात घालू देत नव्हती. नास करायचं, कुत्र्याला फेकायचं, चोरून ठेवायचं, उरबाडून घ्यायचं, असलंच आयुष्यभर केलं बाईनं. मग आता मंजूला खूप गरम होत होतं. कोणाला कदर नसली तरी विजयरावांना कदर होती तिच्या कष्टाची. आणि विजय गेला, फ्रीजमधली थंडगार पाण्याची बाटली आणली आणि तिच्या पाठीवर चोळली, चुलीसमोरच हातावर चोळली. आणि मंजू हसायला लागली. तिला गुदगुल्या होत होत्या, पण थंड थंड वाटायला लागलं. आणि ती भाकरी करत होती आणि तो तिच्यासमोरच बसला आणि तिला थंड पाण्याची बॉटल अंगावर चोळायचा. आता हे सगळं सासूसमोर सुरू होतं आणि अक्षरशः तिच्या पोटावरचा पदर वर केला आणि पोटावर सुद्धा थंड बाटली लावली या निर्लज्ज माणसानं. आणि तिला हळूच म्हणाला, दोन्ही मांडीच्या मध्ये बाटली ठेवतेस का, म्हणजे तुला त्रास होणार नाही. आणि तिनं लाजून त्याला उलटनं उगारलं आणि म्हणाली, जा तिकडे चावट. आणि सासू आता काहीच न बोलता मंजू हसते म्हणून हसायची. आणि तिला मंजू आणि विजयचं प्रेम आता बघवत होतं. उलट सासू म्हणायची, त्या मनीषाला काय होतं असं राहायला, हसून खेळून तुझ्यासारखं, उगीच सगळ्याला पाण्यात बघते, यावं खावं जावं करावं, आम्ही काही नको म्हणतो का. आणि आता सासूला मंजूचा मोकळा स्वभाव फार आवडायला लागला होता. आणि टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही, तसंच काहीसं मंजूच्या बाबतीत झालं होतं. आधी सगळेजण तिचा विनाकारण द्वेष करायचे, पण तिनं कधीच कोणाचा द्वेष केला नाही. कर्मावर भरोसा ठेवला आणि तिची वाटचाल करत राहिली. सासू सासऱ्यांची सेवा करणं नशिबात नसेल तर नसे नका, पण ती इकडं इतर म्हाताऱ्या लोकांची सेवा करायची, मदत करायची आणि दुवा घ्यायची. नेहमी दुवा आपल्याच घरातून घ्यावा असं थोडीच असतं. इथून तिथून सगळी माणसं सारखीच. आणि दुवा मुंगीकडूनही घ्यावा आणि तो मिळतोच मिळतो आपल्या चांगल्या कर्मानं. तर आता गावी दिवसभर लाईट नसायची, संध्याकाळी लाईट यायची आणि सगळेच संध्याकाळी बाहेर झोपायचे. त्यामुळे आता विजयजवळ जावं, गावाकडे रोमॅन्स करावा असलं मंजू मॅडमच्या डोक्यात पण येत नव्हतं. कारण या उन्हानं खूप डोकं खाल्लं होतं. तरी पहिल्या रात्री ती एकटीच आतमध्ये झोपली, काहीतरी करता येईल म्हणून. कारण जिथे ती झोपते तिथं विजय झोपतो हे ठरलेलं असायचं. पण या माणसानं तिला बाहेर आग्रह करून उठवून नेली. ती जातच नव्हती. तिची झोप लागली होती, मी इथेच झोपणार म्हणायची आणि उचलून न्यायची तेवढी बाकी होती, इतका आग्रह करत होता. आता आई होती म्हणून उचलली नाही त्यानं मंजूला, तिला पकडून घेऊन गेला. आणि संध्याकाळी झोपताना ती विजयच्या कडेला झोपायची. तीही त्याला टच करत नव्हती, तोही तिला टच करत नव्हता. आणि इतकं गरम होत होतं सगळं. मग सकाळी सकाळी दोघेही जांभळीच्या झाडाखाली उभे होते. जांभळं खूप पिकली होती, अगदी काळी कुळकुळीत झाली होती. आणि त्यानं 2 जांभळं घेतली आणि तिला दिली आणि म्हणाला, खा. मंजू म्हणाली, नको, त्या बाईच्या नवऱ्यानं झाड आणले, मला नाही खायचं. विजय म्हणाला, पण तुझा नवरा देतोय ना तुला, मग खा की. तिच्या बापाचं नाही हे, आपलं पण आहे. आत्ता म्हटलं तर मी हिस्सा बदलून घेऊ शकतो,
आणि घर, हे झाड, हे आंब्याचं, चिक्कूचं, जांभळाची सगळी झाडं आपल्या हिश्श्यामध्ये येतील. पण तूच मला म्हणते की वाद घालू नका वाटणीसाठी, म्हणून मी गप्प आहे. आणि मंजू म्हणे, जाऊ दे मरू दे, कुठं उरावर बांधून न्यायचं आहे. जे आयुष्य आहे ते भांडत घालवण्यापेक्षा 4 घास सुखात खाऊन घालवलेलं बरं. आणि तो म्हणाला, मग खा बरं जांभळं आणि मला ब्रश पेस्ट आणून दे. तरीही ती खात नव्हती, इच्छा नव्हती तिची. पण त्यानं ते जांभूळ उष्ट केलं आणि तिच्या ओठावरून फिरवलं आणि म्हणाला, तुला लिपस्टिक लावतो. आणि माझं उष्ट जांभूळ फेकलंच तर माझा अपमान होईल. आणि आता तिचा नाईलाज झाला. त्यानं पेकलेली 10-12 जांभळं दात न घासताच तिला उष्टी करून दिली शोभरीसारखी, आणि तिला खावीच लागली. आणि मंजू म्हणाली, असं काय पोपटासारखं करताय, चोच मारून मला जांभूळ देताय का? आणि चावट विजय खाली इशारा करून मला, खरा पोपट तर खाली आहे, त्याची चोच संध्याकाळी मारेल तो. तशी मंजूला अजून हसायला लागली. असेच 1-2 दिवस गेले, 3 दिवस गेले आणि 4 दिवसही गेले. मंजू दिसेल त्याला पिकलेले चिकू, पिकलेली जांभळं रस्त्यावर नेऊन द्यायची, कारण इतरांच्या मुखात घालणं तिला आवडायचं. आणि ती मनीषा मात्र माणसं दिसली की सगळं लपवून ठेवायची. मग ते खराब होऊन जायचं आणि फेकावं लागायचं. आणि नंतर मात्र मंजू त्याला आंघोळ घालायला लागली. दगडानं घासून घासून घालत होती आणि म्हणाली, जानू 8 दिवस झालं तुमची पाठ आत्ता बघते मी. आणि काय हो, तुम्हाला माझी बघू वाटत नाही का? आणि तुम्हाला खूप बघायचं वाटतंय, आता धरू का तुला? आणि त्यानं तिच्या ब्लाऊजमध्ये पाणी टाकलं आणि ती हसली आणि म्हणाली, अण्णा बघतात, गप्प बसा. आणि इतकंच बघू वाटतं तर कशाला बाहेर येऊन झोपता, आतमध्ये का झोपत नाही? तो म्हणाला, अगो गरम किती होतं. ती म्हणाली, तासभर झोपायचं आत, काम झालं की पुन्हा बाहेर यायचं. तो म्हणाला, वेडी आहेस का गं, असं कुठं असतं का? कसं वाटतं ते, नको बाबा. आणि ती म्हणाली, घाबरट कुठले, नवरा बायको आहोत ना आपण, मग त्याला काय होतं? मग त्याला आंघोळ घालून ती बेडरूममध्ये गेली. तो पाठीमागून आला आणि बाहेर उभा होता, कुठेतरी जायचं म्हणून साडी चेंज करत होती. आणि दाराच्या पटीतून बघितलं आणि हळूच त्याला शुकशुक केलं. आणि त्यानं तिकडं बघितलं. तिनं बोटाचा इशारा करून त्याला आतमध्ये बोलवून घेतलं. आणि तो हसून म्हणाला, मंजू खूपच डेअरिंगबाज आहेस बरं का तू, अगदी माझ्यापेक्षाही. चल आता सुरू करूया, आता तुला सोडणार नाही. आणि मंजू म्हणाली, लगेच आत्ता कपडे काढते. आणि तो खूप हसला आणि नुसती पप्पी झप्पी दिली आणि तिनं त्याला दूर ढकलून बाहेर हाकलून दिला. आणि मग तो बाहेर गेला. चुलत भावाची आणि त्याची चर्चा चालली होती. जमिनीवर कर्ज काढायचं, बोझा चढवायचा, असं काहीतरी असतं वाटतं. आणि ते मंजूनं ऐकलं आणि खट्याळपणा करत म्हणाली, जानू इकडे कधी बोझा चढवणार तुमचा? बायको पण वाट बघत बसली आहे. आणि तो मला आलोच बोजा चढवायला. आणि आता बाहेर माणसं होती तरी बेडरूममध्ये घुसला आणि मंजू घाबरली आणि उगीच या माणसाची मस्करी केली असं तिला वाटायला लागलं. मग त्यानं तिला बेडवर ढकलली, तिच्या अंगावर चढला आणि सगळा बोजा टाकला आणि मंजू खाली ओरडायला लागली.